Hi dear students, today we'll start the chapter number 3 matrices. Okay, so first we'll see the definition of matrix. So a matrix is simply set of numbers arranged in rectangular table. Okay, म्हणजे मॅट्रिक्स हा काय असतो? इट इज अरेंजमेंट ऑफ नंबर. फक्त अरेंजमेंट ऑफ नंबर कशामध्ये? अरेंज्ड इन रेक्टँग्युलर table. Okay, so see the difference. So in determinant we'll use only bar brackets. Okay, but in matrix we will use this type of rectangular table. Yes, so matrix म्हणजे काय? It is a simple set of numbers arranged in rectangular table. Okay, so for example इथं बघा matrix A is equal to 1 2 3 minus 2 3 5 6 4 minus 9. ओके, लक्ष येते सगळ्यांच्या? काय बघा इथं बार ब्रॅकेटच्या ऐवजी काय मॅट्रिक्स मध्ये इथं इथं रेक्टँग्युलर ब्रॅकेट आहे. हा फरक लक्षात ठेवा मॅट्रिक्स आणि डिटर्मिनेंट मध्ये. ओके, आता जसं आपण डिटर्मिनेंट मध्ये बघितलं त्याच पद्धतीनं ह्या मॅट्रिक्स मध्ये टोटल रोज किती आहेत बघा. येस, दिस इज युअर फर्स्ट रो, दिस इज युअर सेकंड रो अँड दिस इज युअर थर्ड रो. ओके, सिमिलरली दिस इज फर्स्ट कॉलम, second column and third column. Okay, are you getting my point? So total rows किती आहेत? 1 2 3, 3 rows. कॉलम किती आहेत? 1 2 3. त्यामुळं ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर किती येईल? 3 rows and 3 columns. सुरुवातीला लिहिताना काय लिहायचे? रोज, त्यानंतर कॉलम्स. लक्षात ठेवा. किंवा असंही लिहू शकता ए सफिक्स 3/3. म्हणजे काय याचा अर्थ? ए इज मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर. जी साईज आहे त्याला आपण काय म्हणतो इथं? ऑर्डर. ओके, सो ए इज मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3/3. ओके, सगळ्यांच्या लक्षात येत आहे? सो नेक्स्ट आपण बघणार आहोत जनरल मॅट्रिक्स. सो जनरल मॅट्रिक्स ए. ओके, सो बघा इथं फर्स्ट रो काय लिहिलंय? A11, A12, A13 and so on A1J and so on A1N. मीन्स वॉट? हा फर्स्ट पोझिशन काय? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. हा सेकंड, फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम. दिस इज फर्स्ट रो जेथ कॉलम. ओके, इट इज जनरल अँड सो ऑन. टोटल इट इज फर्स्ट रो nth कॉलम. म्हणजे टोटल कॉलम्स किती आहेत? येस, टोटल कॉलम बघा 1, इथं शेवटचं सफिक्स बघा 2 3 J अँड N. सो मी इथं ऑर्डर किती लिहू? कॉलमच्या ठिकाणी N. ओके, आता रोज बघूया आपण. रोज बघा फर्स्ट व्हेरी होतोय म्हणजे काय? 1 2 अँड सो ऑन I अँड सो ऑन M. मीन्स टोटल रोज आर M. सो दिस इज जनरल मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर M/N. ओके, हेच मॅट्रिक्स सिम्बॉलिकली आपण कसं लिहू शकतो? ए इज इक्वल टू मॅट्रिक्स. ओके, इट इज रेक्टँग्युलर ब्रॅकेट ऑफ ऑर्डर M/N वेअर आय इज व्हॅरीज फ्रॉम. आय कुठून कुठं व्हॅरी होतो बघा. येस, रोज. येस, रोज कुठून कुठं व्हॅरी होतोय? Yes, it should be what? I is running from 1 to M. Okay, total rows किती आहेत? 1 2 and so on 1 to M. and columns बघा. Yes, you can check here J कुठून कुठं व्हॅरीज होतोय? 1 2 3 J and so on it is N. So your J should be varies from 1 to N. ओके, सो एक जनरल मॅट्रिक्स लिहिलंय ऑर्डर ऑफ 3/3 चा. काय बघा? ए इज इक्वल टू बघा ही फर्स्ट एंट्री काय येईल? A11 मीन्स वॉट? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. दिस इज वॉट? फर्स्ट रो सेकंड कॉलम. दिस इज फर्स्ट रो थर्ड कॉलम. हा सेकंड रो कसा येईल? सेकंड रो फर्स्ट कॉलम.
हा second row second column, हा second row third column, okay, and so on, A31, A32 and A33, okay. So what is the order of this matrix? Can you tell me again? Yes, it has total how many rows? Total 3 rows. And how many columns? 3 columns, okay. So it has order what? 3 by 3. हेच तुम्ही कसं लिहू शकता? Capital A is equal to Aij of order 3 by 3, where I is varies from what? रोज किती व्हॅरी होत आहेत बघा. येस, रोज किती व्हॅरीज होत आहेत? टोटल 1 2 3. जे काय आहेत आहे 1 2 3, किंवा हे असं लिहिलं तरी चालेल 1 2 3 and here 1 2 3, okay. So after looking the definition of matrix, matrixचं definition लक्षात येते. It is simply what? It is simply arrangement of numbers in rectangular table, okay. So now we will see types of matrices. आपण बघणार आहोत types of matrices. Yes. So first type is rectangular matrix. काय असतो rectangular matrix? Matrix with unequal number of rows and columns are called rectangular matrix. म्हणजे काय? येस, असा मॅट्रिक्स ज्याचे रोज आणि कॉलम्स हे काय आहेत? अनइक्वल आहेत, ओके. सो फॉर एक्झाम्पल तुम्ही जर का बघितलं तर हा मॅट्रिक्स बघा, टोटल रोज किती आहेत? कॅन आय से इट इज फर्स्ट रो सेकंड रो, आणि हे काय? फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम थर्ड कॉलम. म्हणजे रोज किती आले इथं? रोज हे 2 आहेत आणि कॉलम्स किती आहेत? कॉलम्स आर 3. मीन्स इट इज ऑफ ऑर्डर व्हॉट? कॅन आय से इट इज ऑफ ऑर्डर 2 by 3, किंवा इथेही लिहू शकता तुम्ही 2 by 3. रोज सुरुवातीला लिहायचा आहे, ओके. सो ह्या केसमध्ये रोज किती आहेत? 2, कॉलम्स किती आहेत? 3. त्यामुळं हा मॅट्रिक्स काय म्हणता येईल तुम्हाला? दिस इज एक्झाम्पल ऑफ रेक्टँग्युलर मॅट्रिक्स, ओके. सो yes, this matrix is said to be rectangular. Next example, see in this example rows are what? This is first row, this is second row, this is third row, okay. आणि कॉलम्स किती आहेत? हा फर्स्ट कॉलम, हा सेकंड कॉलम. म्हणजे रोज किती झाले? येस, रोज इथं 3 रोज झाले. कॉलम्स किती झाले? कॉलम्स आर 2. So it is of order what? 3 by 2, or you can write here also b suffix 3 by 2. बघा या केसमध्ये परत रोज आणि कॉलम इक्वल आहेत का? नाही, दे आर अनइक्वल. सो therefore this matrix is said to be rectangular matrix, okay. Are you getting my point? Okay, so next we will move to types of rectangular matrix. Okay, so there are some subtypes of rectangular matrix, so we'll see that. Okay, so first type is row matrix or row vector. Okay, so काय येईल बघा? रो मॅट्रिक्सची डेफिनेशन काय? Yes, a matrix with one row is called row matrix or row vector. म्हणजे असा मॅट्रिक्स ज्या मॅट्रिक्समध्ये रोज किती आहेत? फक्त 1, ओके. सो ऑर्डर ऑफ रो मॅट्रिक्स काय येईल मग? ऑर्डर ऑफ रो मॅट्रिक्स इट इज 1 बाय, कॉलम्सवरती रिस्ट्रिक्शन आहे का? नाही. त्यामुळे तुम्ही कॉलम जनरली काही लिहू शकता, n, a 1 cross n, okay. So for example, see this matrix capital A is -2 3 5. So how many rows are there? It contains only one row. How many columns? C1 C2 C3. म्हणजे या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे? 1 by 3. So can I say this is example of what? Row matrix. Why? Because it contains only one rows, okay. So again you can check in this example, second example. Yes,
सेकंड एक्झाम्पल मध्ये तुम्ही बघू शकताय. सो सेकंड एक्झाम्पल मध्ये बघा, परत रोज किती आहेत? ओनली 1 रो. कॉलम्स किती आहेत? 1 2 3 4. So order of this matrix is 1 row 4 columns. Okay, so therefore it is of order 1 by 4 and it is said to be row vector or row matrix. लक्षात येते सगळ्यांच्या? येस. so त्याचप्रमाणे हां, आता नेक्स्ट टाइप बघूया, कॉलम मॅट्रिक्स और कॉलम वेक्टर. ओके, so it is again same like row vector. A matrix with one column is called column matrix or column vector. म्हणजे असा मॅट्रिक्स ज्याची ऑर्डर काय आहे? येस, इट इज ऑफ ऑर्डर, येस, विल यू से मी, इट इज m/1. म्हणजे ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर काय असेल? इथं रो वरती रिस्ट्रिक्शन आहे का? नाही. कशावरती आहे? कॉलम वरती आहे. कॉलम काय असायला पाहिजे? 1. सो देअरफॉर ऑर्डर ऑफ कॉलम मॅट्रिक्स इज m/1. ओके, सो फॉर एक्झाम्पल सी, चेक दिस मॅट्रिक्स ए मॅट्रिक्स मध्ये, येस, रोज किती आहेत बघा? 1 2 3. कॉलम्स किती आहेत? 1. So what is order? Yes, can I say order is 3/1. So how many columns are there? Only 1 columns. So therefore this matrix is said to be column matrix or column vector. Are you getting my point? Yes. In the same way, this second example, you can check how many rows it contains. Yes, can I say it contains total, yes, 4 rows. How many columns are there? Only 1 column. So what is order? It has order 4 rows and 1 column. सुरुवातीला rows लिहायचे, नंतर column. ओके, सो इट शुड बी इन ऑर्डर. तुम्ही कसंही लिहिलं तर चालणार नाही. ओके, काय लक्षात ठेवायचे? सुरुवातीला रोज लिहायचं, त्यानंतर कॉलम्स. लक्षात येते? सो हे झाले types of rectangular matrix. So now we'll see the next type, which is what? Yes, which is square matrix. Okay, so first I will explain the definition of square matrices. Yes, so definition काय आहे बघा? A matrix with equal number of rows and columns is called अ स्क्वेअर मॅट्रिक्स. म्हणजे काय? असा मॅट्रिक्स ज्या मॅट्रिक्सची ऑर्डर काय आहे? सेम नंबर ऑफ रोज आणि सेम नंबर ऑफ कॉलम्स. सो काय असेल त्याची जनरल ऑर्डर? इट इज n/n. मीन्स व्हॉट इट रिप्रेझेंट? इट रिप्रेझेंट्स सेम नंबर ऑफ रोज अँड सेम नंबर ऑफ कॉलम्स. फॉर एक्झाम्पल सी, इन दिस मॅट्रिक्स कॅपिटल ए. ओके, सो रोज किती येत आहेत इथं? This is first row, this is what? Second row. Okay, and columns किती येत आहेत बघा? This is first column, this is second column. Okay, so total how many rows are there? 2 rows and columns 2. So can I say it is example of square matrix? Yes, it is example of square matrix. Why? Because this matrix has 2 rows and 2 columns. Okay, are you getting my point? In the same fashion, we'll see next example, example B. Okay, so rows बघा किती आहेत टोटल? यस, 3 rows. columns किती आहेत? C1 C2 C3. so 3 rows आणि 3 columns. yes, 3 rows आणि 3 columns म्हणजे इट इज ऑफ ऑर्डर 3/3. बरोबर आहे? सो देअरफॉर इट इज सेड टू बी स्क्वेअर मॅट्रिक्स. लक्षात येते? तुम्ही जर का असा सिंपल एक्झाम्पल घेतला, 1, किती रोज आहेत? येस, इट इज ऑफ 1 रो. कॉलम किती आहेत? 1. सो व्हॉट इज ऑर्डर ऑफ दिस? इट इज 1/1. सो अगेन इट इज एक्झाम्पल ऑफ स्क्वेअर मॅट्रिक्स. लक्षात येते सगळ्यांच्या? येस, ओके. So now
we will move to type of square matrix. So टाइप्स ऑफ स्क्वेअर मॅट्रिक्स बघणार आहोत आपण. सो त्यातला फर्स्ट टाईप आहे डायगोनल मॅट्रायसेस. सो काय असतो डायगोनल मॅट्रायसेस? येस, डेफिनेशन इज व्हॉट? सो बिफोर डायगोनल मॅट्रायसेस आय विल फर्स्ट एक्सप्लेन व्हॉट इज डायगोनल. सो ह्या वरच्या एक्झाम्पलमध्ये बघा, हे जे एलिमेंट आहेत ह्या लाईनवरती, ओके, म्हणजे डायगोनलचे जे एलिमेंट्स आहेत त्याला काय म्हणतो आपण? डायगोनल एलिमेंट्स 1 -6. सो इट इज प्रेझेंट इन ओनली स्क्वेअर मॅट्रिक्स. ओके, जर का तुमचा मॅट्रिक्स स्क्वेअर नसेल तर तिथं डायगोनल एक्झिस्ट होणार नाही. सो त्यामुळे डायगोनल एलिमेंट्स बघण्या अगोदर काय लक्षात ठेवावं लागेल? द मॅट्रिक्स शुड बी येस स्क्वेअर. सो त्याचप्रमाणे इथं बघा, हा 3, हा 2 आणि हा 6. So these elements are nothing but what? It is diagonal elements. Okay. So now we'll move to definition of diagonal matrices. So what is diagonal matrices? A square matrix whose non-diagonal elements are 0. म्हणजे काय? असा स्क्वेअर मॅट्रिक्स ज्याचे नॉन डायगोनल म्हणजे काय? डायगोनलला सोडून जे राहतात त्याला काय म्हणायचं? नॉन डायगोनल. ओके, सो बघा इथं फॉर एक्झाम्पल डायगोनल एलिमेंट्स काय तिथं 1 3. ह्याला जर का सोडलात तर राहिलेले एलिमेंट 0 आहेत का? यस. सो देअरफॉर दिस मॅट्रिक्स इज सेड टू बी डायगोनल मॅट्रिक्स. लक्षात येते सगळ्यांच्या? यस. त्याचप्रमाणे नेक्स्ट एक्झाम्पल बघा. येस, डायगोनल एलिमेंट्स काय? येस, इट इज ऑफ ऑर्डर 3/3. डायगोनल मॅट्रिक्समध्ये ऑर्डर काय असायला पाहिजे? स्क्वेअर. कारण डेफिनेशन मध्ये काय दिलंय? अ स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणलाय. ओके, म्हणजे मॅट्रिक्सची ऑर्डर काय पाहिजे? स्क्वेअर. हुज नॉन डायगोनल एलिमेंट्स. नॉन डायगोनल अगोदर डायगोनल म्हणजे काय? हे जे डायगोनलवरचे एलिमेंट्स आहेत त्याला काय म्हणतो आपण? डायगोनल एलिमेंट्स. ह्याला सोडून जे राहतात ते सगळे काय झाले? नॉन डायगोनल. ओके, सो हे मॅट्रिक्स हे एलिमेंट्स सोडून राहिलेले सगळे एलिमेंट काय येतात बघा इथं? राहिलेले सगळे एलिमेंट्स हे काय येतात? 0. सो देअरफॉर इट इज सेड टू बी डायगोनल मॅट्रिक्स. लक्षात येते? येस. सो नेक्स्ट टाईप विल सी स्केलार मॅट्रिक्स. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ स्केलार मॅट्रिक्स? बघा, स्केलार मॅट्रिक्स म्हणजे काय? अ डायगोनल मॅट्रिक्स हुज डायगोनल एलिमेंट्स आर सेम. म्हणजे काय? स्केलार मॅट्रिक्स असण्यासाठी तो अगोदर काय असायला पाहिजे? डायगोनल. आणि डायगोनल कंडिशन काय? डायगोनल एलिमेंट्स हे काय पाहिजेत? सेम. ओके, सो फॉर एक्झाम्पल बघा, हा डायगोनल मॅट्रिक्स आहे का अगोदर? येस, इट इज डायगोनल. इज इट डायगोनल एलिमेंट्स आर सेम? येस, इट इज सेम. देअरफॉर इट इज सेड टू बी स्केलार मॅट्रिक्स. लक्षात येते? समजा फॉर एक्झाम्पल सी हा मॅट्रिक्स घेतला, इज इक्वल टू 1 0 0 2. इज इट डायगोनल मॅट्रिक्स? Yes, it is diagonal. Why it is diagonal? Because non-diagonals are 0. This is square matrix with non-diagonals are 0. Diagonal आहे पण स्केलार आहे का? येस. डायगोनल एंट्री इथं काय आहे? 1 आहे. इथं काय आहे? 2 आहे. सो दे आर सेम? नो. सो देअरफॉर इट इज नॉट अन एक्झाम्पल ऑफ स्केलार मॅट्रिक्स. लक्षात येते? ओके, सो डायगोनल मॅट्रिक्स, स्केलार मॅट्रिक्स म्हणजे काय? तो डायगोनल असायला पाहिजे आणि डायगोनल एलिमेंट काय पाहिजे? सेम. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल बी इज इक्वल टू 4 0 0 0 4 0 and 0 0 4. So again you can check, is it a square? Yes, it is square. स्क्वेअर असल्यामुळेच तो काय? स्केलार आहे. स्केलार आहे का? डायगोनल आहे का? चेक करा अगोदर. येस, नॉन डायगोनल्स आर 0. अँड व्हॉट इज द डायगोनल एलिमेंट्स? इज इट सेम? बघा, तो सेम असेल तरच त्याला स्केलार म्हणायचे, अदरवाईज तो काय असेल? डायगोनल. ओके, देअरफॉर दिस इज अन अगेन एक्झाम्पल ऑफ डायगोनल मॅट्रिक्स. ओके, सो नाउ विल मूव टू नेक्स्ट पॉइंट, युनिट मॅट्रिक्स. सो दिस प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल. सो युनिट मॅट्रिक्स हा आपल्याला वारंवार लागणार आहे, तर त्यामुळं ते डेफिनेशन व्यवस्थित बघून घ्या. सो सिम्पल आहे.
अ स्केलार मॅट्रिक्स हुज डायगोनल एलिमेंट्स आर सेम. म्हणजे तो मॅट्रिक्स काय असायला पाहिजे अगोदर? स्केलार. स्केलार म्हणजे काय 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 आलं बघा स्केलारमध्ये? तो अगोदर स्क्वेअर असायला पाहिजे, त्यानंतर काय असायला पाहिजे? डायगोनल. बरोबर आहे. त्यानंतर काय असायला पाहिजे? डायगोनल एलिमेंट्स परत सेम असायला पाहिजे. त्याला काय म्हणतो आपण? स्केलार. बरोबर आहे. आता इथं काय म्हणलंय? युनिट मॅट्रिक्स म्हणजे डायरेक्ट स्केलार. स्केलार म्हणजे तो स्क्वेअर आला, डायगोनल आला आणि ते डायगोनल एलिमेंट्स काय आले? सेम. पण ते डायगोनल एलिमेंट्स काय म्हणलंय? इट शुड बी 1. मीन्स फॉर एक्झाम्पल ए इज इक्वल टू 1 0 0 1. बघा आहे का तो अगोदर स्क्वेअर आहे का? येस. त्यानंतर डायगोनल आहे का? आहे. त्यानंतर स्केलार आहे का? आहे. आणि स्केलार म्हणजे काय? सेम असायला पाहिजेत. पण इथं युनिटमध्ये काय म्हणलंय? ते एलिमेंट काय असायला पाहिजेत? 1. ओके, लक्ष येते? बघा हा पण एक्झाम्पल कशाचा आहे? येस. नेक्स्ट एक्झाम्पल मी घेतो h इज इक्वल टू 2 0 0 2. This is again example of scalar matrix, but this is not a unit matrix. Why? Because its diagonal elements are not 1. Okay. Therefore, this is not example of unit matrix. Okay. So आता हा जो युनिट मॅट्रिक्स आहे ह्याची ऑर्डर किती आहे? 2x2. सो स्क्वेअर असल्यामुळं आपण ऑर्डर एकदाच रीड करतो. म्हणजे 2x2 म्हणण्याऐवजी तुम्ही काय म्हणू शकता? इट इज युनिट मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2 बिकॉज ऑलरेडी इट इज स्क्वेअर. ओके. त्याचप्रमाणे इथं डायगोनल मॅट्रिक्स, स्केलार मॅट्रिक्स, जिथं स्क्वेअर मॅट्रिक्स आहे तिथं तुम्ही फक्त स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3 म्हणला तर त्याचा अर्थ काय होतो? इट कंटेन्स 3 रोज 3 कॉलम्स. ऑफ ऑर्डर 2 म्हणलं तर त्याचा अर्थ काय होतो? इट कंटेन्स 2 रोज 2 कॉलम्स. सो नाउ विल मूव्ह टू हा जनरली आपण हा जो युनिट मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2x2 आहे हा I2 ने डिनोट करतो. I2 मीन्स लक्षात ठेवा ह्याला आयडेंटिटी मॅट्रिक्स पण म्हणता येईल. येस, सिम्पली यू कॅन से दॅट युनिट मॅट्रिक्स ॲज आयडेंटिटी मॅट्रिक्स. लक्षात ठेवा व्यवस्थित. त्याचप्रमाणे हा जो युनिट मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3 आहे किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3 आहे. ओके, बिकॉज वाय? येस, इट्स डायगोनल एलिमेंट्स आर 1 and non-diagonals are 0. So this is identity matrix of order 3. It is generally denoted by I3. असं लिहित नाही आपण I3 cross 3 because it shows that it contains 3 rows, then obviously it must contain 3 columns because it is square. लक्षात येते? येस. त्यानंतर आपण आता बघणार आहोत ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. सो काय असतो ट्रायंग्युलर मॅट्रिक्स? Yes, a matrices with elements either above or below leading diagonals, all zeros are called triangular matrices. म्हणजे काय? असे मॅट्रायसेस त्याच्या डायगोनलच्या खालचे किंवा डायगोनलच्या वरचे सगळे एलिमेंट्स जर का 0 असतील, लक्षात येते? डायगोनलच्या वरचे किंवा डायगोनलच्या खालचे सगळे एलिमेंट्स जर का 0 असतील तर अशा मॅट्रिक्सना काय म्हणतो आपण? ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. ओके. सो यू कॅन कन्सिडर दिस एज अन एक्झाम्पल ऑफ व्हॉट? ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. लक्षात येते? ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय? असे डायगोनल मॅट्रिक्स असे मॅट्रिक्स ज्यांचा अबोव डायगोनल एलिमेंट किंवा बिलो डायगोनल एलिमेंट्स हे काय 0 आहेत. बघा ह्या मॅट्रिक्स मध्ये काय? बिलो द डायगोनल सगळे एलिमेंट काय असायला पाहिजे? 0. ओके. ह्या मॅट्रिक्स मध्ये काय? अबोव द डायगोनल ऑल एलिमेंट्स आर 0. सो these both examples you can consider at this as example of triangular matrix. Okay. So depending on below or above diagonals elements are 0, these are named as upper triangular matrices and lower triangular matrices. ओके. म्हणजे ह्या ट्रायंग्युलर मॅट्रायसेसचे 2 सबटाइप्स आहेत. एक काय आहे? अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रायसेस. काय असेल अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रायसेस? येस, यू कॅन फाइंड डेफिनेशन फ्रॉम दिस एक्झाम्पल. ह्या एक्झाम्पल मध्ये काय आहे बघा? येस, दिस इज 8. ओके. सो बिलो द डायगोनल एलिमेंट all elements are what? 0.
Okay, so therefore this is said to be upper triangular matrices. मीन्स अप्पर ट्रायंग्युलर म्हणजे काय, वरचे एलिमेंट काय असतात नॉन झिरो, खालचे काय असतात झिरो, एक कोणते तरी लक्षात ठेवा. सो अ स्क्वेअर मॅट्रिक्स whose elements below the main diagonal are zeros is said to be what? Upper triangular matrices. For example, you can denote it by U. So this is 7 2 3 0 5 4 0 0 8. ह्या एक्झाम्पल मध्ये डायगोनलच्या खालचे सगळे एलिमेंट हे काय आहेत झिरो आहेत, त्यामुळे ह्याला अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रायसेस म्हणायचं. ओके, सो थोडं व्यवस्थित एक लक्षात ठेवा. बिलो द डायगोनल्स आर झिरो इट इज सेड टू बी अप्पर ट्रायंग्युलर, म्हणजे वरचे काय असायला पाहिजे नॉन झिरो. लोअर ट्रायंग्युलर मॅट्रायसेस, येस काय असेल डेफिनेशन याची लोअर ट्रायंग्युलरची? अ स्क्वेअर मॅट्रिक्स हुज एलिमेंट्स अबोव द मेन डायगोनल आर झिरोज. ओके, म्हणजे डायगोनलच्या वरचे सगळे एलिमेंट हे काय असायला पाहिजेत झिरो. सो दॅट मॅट्रिक्स इज सेड टू बी लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. ओके, so for example L is equal to 2 0 0 8 4 0 3 1, yes 3 1 6. So you can write here it is what 3 1 6. So काय लक्षात येते? येस, डायगोनलच्या वरचे सगळे एलिमेंट हे काय आहेत झिरो. ओके, सो इन दिस वे we can check it is what lower triangular matrix. Either example of upper or lower, it is considered as example of triangular matrices. Okay, so remaining part will continue in next session. Yes, राहिलं फक्त सिमेट्रिक आणि अँटी सिमेट्रिक मॅट्रिक्स, त्यानंतर काही एक्झाम्पल आहे ते आपण नेक्स्ट सेशन मध्ये कंटिन्यू करूया. ओके, थँक्यू.